सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यामध्ये 2 व्यक्तीला अमानुष मारहाण प्रकरणी, त्याचबरोबर एका व्यक्तीला बॅटने मारहाण प्रकरणी जो व्हिडिओ व्हायरल झाला, असे वेगवेगळ्या स्वरूपाचे 2 गुन्हे सतीश उर्फ खोक्या भोसले आणि त्याच्या साथीदारावर दाखल आहेत. हेच ते शिरूर पोलीस स्टेशन आहे. याच पोलीस ठाणे शिरूर कासारमध्ये सतीश उर्फ खोक्या भोसले आणि त्याचे इतर 6 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि सतीश भोसलेच्या शोधासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे 2 पथकं देखील शोधकामी रवाना करण्यात आलेले आहेत. मात्र सतीश भोसले वारंवार बदलत असलेले लोकेशन आणि वेळोवेळी बदलत असलेले लोकेशन याच्यामुळे सतीश भोसलेला शोधण्यासाठी पोलिसांना अपयश आलेलं आहे. मात्र मध्यरात्री सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या नावावरती असलेली फोर्ड कंपनी काळ्या रंगाची इंडिवर गाडी जी आहे ते मध्यरात्री पोलिसांनी शिरूर कासार परिसरातील रायमो परिसरामधनं जप्त करण्यात आलेली आहे. हीच ती गाडी आहे ज्या गाडीमधून सतीश भोसले आपलं दररोजचं जीवन जे आहे ते जगत होता किंवा तो प्रवास करत होता. हीच गाडी त्यानं गुन्ह्यामध्ये देखील वापरल्याचं निष्पन्न झालेलं आहे. ज्या डाकणे कुटुंबियांना, 22 येथील डाकणे कुटुंबियांना महेश डाकणे आणि दिलीप डाकणे यांना जी अमानुष मारहाण करण्यात आली होती आणि या मारहाणीमध्ये हीच ती गाडी वापरण्यात आलेली आहे, जी की फोर्ड कंपनी इंडिवर गाडी आहे काळ्या रंगाची. हीच गाडी त्यांनी वापरली होती. मात्र विशेष म्हणजे ह्या गाडीवरती कुठल्याही पद्धतीचा नंबर नाही किंवा नंबर प्लेट नाही. म्हणजे अशा पद्धतीने जर हे लोक कृत्य करत असतील, त्याचबरोबर काळ्या रंगाची गाडी आहे, काचा देखील काळ्या आहेत, म्हणजे काळे कारनामे करत असताना गाडी देखील काळ्या रंगाची वापरलेली आहे, काचा देखील काळ्या आहेत. नक्कीच पोलीस त्याचा कधी शोध घेणार, सतीश भोसले कधी सापडणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र जी गाडी रात्री पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्या आदेशावर नंतर जप्त करण्यात आलेली आहे आणि हीच ती माझ्या पाठीमागची जी काळ्या रंगाची फोर्ड कंपनीची गाडी आहे, हीच गाडी सतीश भोसलेच्या नावावरती आहे आणि याच गाडीचा देखील गुन्ह्यामध्ये समावेश आहे आणि म्हणून जप्त दाखवण्यात आलेली आहे. आता सध्याला ती शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये लावण्यात आलेली आहे. नक्की सतीश भोसले आत्मसमर्पण करणार, शरण येणार आणि त्याचबरोबर पोलीस त्याला शोधणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या संपूर्ण प्रक्रियेनंतर बीड जिल्ह्यामध्ये विशेष म्हणजे शिरूर तालुक्यामध्ये संतापाची लाट आणि नागरिक रस्त्यावर उतरल्याचं देखील आपण पाहिलेलं होतं. मात्र येणाऱ्या काळामध्ये सतीश भोसले नक्की अटक दाखवणार की आत्मसमर्पण करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अटक करणार तर पोलीस कधी अटक करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुंबई तक योगेश काशीद, शिरूर, बीड.